हे सकाटा कंपनीचं वाण आहे. ह्या वाणाचं नाव आहे साकी. हे ब्रोकोली जे पीक आहे हे मुख्यतः फ्लावर हे आहे, याला हिरवी फ्लावर पण म्हणतात. हे आहे 55 ते 60 दिवसाचं पीक आहे. हे शक्यतो आपण एक्झॉटिक मध्ये जास्त जातं. ॲज हे जे मोठे मोठे हॉटेल आहे, स्टार हॉटेल वगैरे जे आहे, जे मोठे मोठे जे श्रीमंत लोक राहतात मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, पुणे, मुंबई, नागपूर या शहरांमध्ये. आणि तसेच आजकाल या पिकाची दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकप्रियता आणि याला मार्केट रेट पण 20-25 रुपयापासून ते 70-80च्या आसपास भेटतो. तसंच या पिकाचे म्हणजे भरपूर असे फायदे आपल्या निरोगी आयुष्यासाठी. तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी. साकी या व्हरायटीची आपण लागवड जशी आपण जी नॉर्मली जी फ्लावर आहे 4 बाय 1.25-1.5 फूट पण करू शकता तुम्ही. जसं आपण त्याला ज्या फ्लावरला जे रोग प्रादुर्भाव आहे ते तुम्ही आपल्या पहिल्या ज्या फ्लावरला ज्या रोग किडींचा जो प्रादुर्भावासाठी तुम्ही जे प्रोपेक्स वगैरे फवारता, तुम्ही त्या फवारण्या पण करू शकता. शक्यतो याची रोग प्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळं याच्यावर रोग किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी येतो. आणि तसंच हे थंडीतलं पीक असल्यामुळं याला हे पटकनी सेट होणार असं पीक आहे मार्केटमध्ये. लागवड याची मुख्यत्वे जसं वर्षभर करतात, पण याचा सिजनेबल तसा जून जुलै ते डिसेंबरपर्यंतचा मेन कालावधी पडे. मार्केट सर तुमच्या जर जवळपास जर मॉल सिस्टीम असेल किंवा कोण व्हेंडर लोकल व्यापारी जर घेणारे असेल तर याच्यासाठीही घेऊ शकता. आणि आता जे व्हेंडर लोक जागोजागी पण आता मॉल सिस्टीम झाल्यामुळे जागोजागी एजंट लोक झाल्यामुळे त्यांना यांची उपलब्धता ते मॉलला पाठवण्यासाठी पॅकिंग करून याची उपलब्धता होती सध्या आजकाल. आरोग्यासाठी सर तुमचे जे ब्लॉकेजेस वगैरे जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही जे ब्रोकोली तुमच्यासाठी कॅल्शियम, प्रोटीन तसेच विटॅमिन्स पण याच्यातून तुम्हाला भेटतात. या ब्रोकोलीचे पकोडे तसेच सूप, ब्रोकोली सूप पण एकदम बेस्ट होते. सर या शेतकऱ्यांनी आता जी लागवड केलेली आहे त्यांचा जो अनुभव आहे तो एकदम छान आहे. व काही शेतकऱ्यांनी याच्यानी लाखोंचा नफा पण मिळवलेला आहे. सध्या एकरी 55 ते 60 हजार करून चला याचा खर्च. रोपांचा तुमचा शेतकऱ्यांचा जो औषध तयार करायचं त्याचा, नांगरणी, रोटरनी, स्प्रे फवारणीचा खर्च तुम्हाला 55 ते 60 हजार रुपयाचा एकरी खर्च आहे. उत्पन्न तसं जर बघितलं तर तुमच्या तसं डेव्हलपमेंट होईल सर. उत्पन्नाचं जर आलं तर तुम्ही 3 टनापर्यंत तुम्ही घेऊ शकता सर. हे परवडण्यावर आहे शेतकऱ्याला. आणि तसं जर पाहिलं तर जसं तुम्ही जे रेग्युलरचे फ्लावर करता तसंच हे पीक आहे. फक्त शेतकऱ्यांना याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे, थोडे याचे फायदे माहीत नाही आहे शेतकऱ्यांना. त्याच्यामुळं हे पीक एकदम भारी आहे. शेतकऱ्यांनी हे करावं आणि याचा जरूर फायदा घ्यावा. मार्केटमध्ये खूप डिमांड आहे या पिकाला. तुम्ही दादर मार्केटला जाऊ शकता, गुलटेकडी मार्केटला जाऊ शकता किंवा ठाण्याच्या जांभळी नाकाचा जो परिसर आहे तिथं या मार्केटचं एक सकाळी पहाटेचं मार्केट चालू होतं. आणि हॉटेल लाईनचे जे मोठमोठे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जे हॉटेल आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे याच्याकडून लाखोंच्या रुपयांचा नफा मिळू शकतात शेतकरी वर्ग याच्यासाठी.